सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समिती आयोजित ग्रंथ महोत्सव 2019 चा उद्घाटन सोहळा पार पडला। यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, श्रीपाल सबनीस, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कैलास शिंदे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते।
वर्ष 20वे आज आपण या ठिकाणी सन्माननीय श्रीपाल सबनीस साहेबांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन केलेलं आहे। या प्रसंगी उपस्थित मंचावरील मान्यवर डॉक्टर यशवंत पाटणे साहेब, श्री चिटणीस साहेब, लांडगे सर, कांबळे सर, होळ साहेब, माझे सहकारी उपशिक्षण अधिकारी, त्याचप्रमाणे सातारा शहर आणि जिल्ह्यातून आलेले सर्व ग्रंथप्रेमी विद्यार्थी मित्र हो, तसंच या प्रसंगी उपस्थित सर्व पत्रकार बंधू, अतिशय आनंद झाला। ग्रंथ महोत्सवाला या ठिकाणी उपस्थित मला पहिल्यांदा राहता येत आहे। आपल्या सर्वांचं सुरुवातीला मनपूर्वक स्वागत करतो। माझ्या समोर बसलेले जे विद्यार्थी आहेत ते माझ्यापेक्षा आहेत, तेव्हा विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की एकदा जोरात टाळ्या वाजवून आपला आळस थोडा घालवा, जोरात, अजून जोरात। जी शाळेमधली मुलं बसली आहेत त्यांना वाटलं पाहिजे टाळ्यांचा आवाज कुठे येतोय। मला माहिती आहे की हे ऊन तापत चाललंय, तुम्हाला थोडं कोंडल्यासारखं वाटतंय, आम्हालाही तसंच वाटतंय, फक्त आम्हाला सहन करावं लागतं, तुम्हाला बोलून दाखवता येतं थोडंसं। पण तुम्हा मंडळींना हे माहिती आहे की तुम्ही आता सबनीस साहेबांचं भाषण तुम्हाला सगळ्यांना ऐकायचं, आणि सबनीस साहेब आणि तुम्ही अशामध्ये मी थोडा अंतरपाठासारखा उभा आहे, कधी एकदा बाजूला होतोय याची तुम्हाला जाणीव असेल। पण काही गोष्टी सबनीस साहेबांच्या कानावरती जाव्यात, आपल्या ग्रंथमहोत्सवाची भूमिका त्यांना समजावी, तुम्हा लेकरांच्या मनात थोडंसं एक विचारांचं बीज पेरावं, यासाठी हा सगळा प्रपंच आम्ही उभा केला। मुळात मुलांनो लक्षामध्ये घ्या, ज्यांच्या नावानं हा मंडप सजला आहे, या शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखेंनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक संस्काराचं बीज रोवलं होतं, आणि तोच संस्कार लेकरांच्या मनावरती व्हावा म्हणून ग्रंथ महोत्सवाला त्यांचं नाव आज आपण दिलं आहे। आज याही गोष्टीचा मला सबनीस साहेबांना आनंद वाटतो की साहेब माझा जिल्हा थोडा वेगळा आहे, आजही माझ्या जिल्ह्यातल्या 2 गोष्टी फार आवर्जून सांगितल्या जातात। जसं तुम्ही पाहता की कास जिथं फुलं उगवतात, सुंदर सुंदर फुलं उगवतात, त्याला आम्ही फुलांचं गाव म्हणतो, तिथं फुलांचा उत्सव असतो। आणि दुसऱ्या बाजूला भिलार, तिथंही पुस्तकं असतात, त्याला आम्ही पुस्तकांचं गाव म्हणतो। शैक्षणिक कर्तव्य म्हणून आणि सांस्कृतिक संचिताचा एक भाग म्हणून जे कर्तव्यदक्ष अधिकारी, शिक्षणाधिकारी सन्माननीय क्षीरसागर उभे इथे उपस्थित आहेत, ते आणि त्यांचे सहकारी सन्माननीय चव्हाण, या ग्रंथ महोत्सव समितीचे कार्यवाह आणि अभ्यासू, नेतृत्व, कर्तृत्व सन्माननीय श्रीजी चिटणीस, दुसरे कार्यवाह डॉक्टर यशवंत पटणे। या कार्यक्रमामध्ये ज्यांचा सन्मान झाला, 75 निमित्त ज्यांचा इथे सत्कार झाला मानपत्र देऊन, ते सन्माननीय प्राचार्य लांडगे, सन्माननीय साहेबराव होळ, सन्माननीय प्रदीप कांबळे, त्याचबरोबर इथे उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी सुनीता राजे पवार, सन्माननीय सुनीता कदम, नंदा जाधव, डॉक्टर राजेंद्र माने, ज्यांच्या पुस्तकाची प्रकाशनं झाली, ते राजकारणाची सातारा बखर लिहिणारे सन्माननीय दीपक प्रभावळकर, सन्माननीय प्राध्यापक रामकृष्ण जाधव, आदरणीय शीलाताई जाधव, आणि दिव्या राजमाने, मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर, पंचक्रोशीतील आणि सातारा नगरीतील सर्व शिक्षक, बंधू भगिनी, प्रकाशक, विद्यार्थी आणि मित्रांनो,
हा बहुआयामी अशा प्रकारचा आनंद सोहळा अनुभवताना आज ह्या 20व्या ग्रंथ महोत्सवच्या त्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय सबनीस सर, आमचे मित्र पाटणे सर, शिरीष चिटणीस, विनोद कुलकर्णी आणि उपस्थित संपूर्ण व्यासपीठावरती सर्व मान्यवर, आवर्जून या ठिकाणी खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची शोभा यांच्यामुळे वाढली असे सर्व उपस्थित नागरिक आणि यांच्या हातात उद्याचा संपूर्ण देशाचं भवितव्य असे सर्व तरुण मुलं मुली, उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो, सर्वप्रथम या ठिकाणी मला याला जरा वेळ झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की मगाशी आता सरांनी त्यांच्या भाषणात ज्याचा उल्लेख केला, आपण हे नेमकं असे प्रकारचे ग्रंथ उत्सव का घेतो, त्या मागचं महत्त्वाचं कारण म्हणजे जोपर्यंत आपण वाचन करत नाही तोपर्यंत आपल्या विचारांमध्ये व्यापकपणा येणार नाही, दूरदृष्टी त्यामुळेच आपल्याला प्राप्त होती. आणि जर या संपूर्ण या धावपळीच्या आणि एवढ्या स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल आणि केवळ टिकून चालणार नाही तर आपल्याला जर भरारी मारायची असेल, काहीतरी आपला आगळा वेगळा ठसा उमटवायचा असेल तर वाचन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. एक म्हण आहे, वाचाल तर वाचाल. त्यामुळं ही ग्रंथ महोत्सवाचा जास्तीत जास्त फायदा खास करून सगळ्यात या लहान लहान संपूर्ण मुला मुलींनी आवर्जून घेतला पाहिजे. मला अजून आठवत आहे की मला वाटतं 2002 साली साताऱ्यात आम्ही ह्या संपूर्ण लहान मुलींना प्रोत्साहन देण्याकरता, त्यांच्यामध्ये एक वाचनाची आवड निर्माण करण्याकरता
बालकुमार साहित्य संमेलनचं नियोजन केलं आणि त्यामुळं मधल्या काळात जो ग्रंथ उत्सवाला जेवढा प्रतिसाद मिळाला पाहिजे होता, म्हणजे बंद पडण्याच्या मार्गे दिशेने वाटचाल करत होतं, त्या संपूर्ण साहित्य संमेलनामुळं ह्या संपूर्ण ह्याला एक प्रकारची उपजारी मिळाली आणि आज 1-2 नाही तर 20 वर्षे झाले. खऱ्या अर्थाने तुमचे मित्र पाटणे सर असतील, शिरीष असतील, विनोद असेल, या सगळ्यांनी आणि त्यांचे संपूर्ण जे सहकारी आहेत ह्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सरांनी मगाशी यांच्या शब्दात त्यांनी सांगितले, शिवाजी महाराजांच्या बद्दल त्यांनी उल्लेख केला. कुठेतरी आपण सगळ्यांनी तर विचार केला पाहिजे की आपण ज्या वेळेस एका बाजूला आपण म्हणतो की आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करतोय, तर नेमकं आपले विचारात मात्र तसं दिसून येत नाही. त्या काळात जर शिवाजी महाराजांनी असा विचार केला असता आणि ही जात वेगळी ती जात वेगळी, तर स्वराज्याची स्थापना होऊ शकली नसती. पण त्यांनी तसं केलं नाही, कधी भेदभाव केला नाही. पण आज आपण काय पाहतो की ह्यापूर्वी ज्या ज्या मोठ्या लोकांचं सबनीस सरांनी उल्लेख केला, सगळे जे वेगवेगळ्या क्षेत्रातले, तेव्हा एक सामाजिक दृष्टिकोन असायचा. दुर्दैवाने सांगावंसं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये समाजचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी बरेचसे लोक करतात, बहुतांश करत, आणि त्याच्यामुळं व्यापकता जितकी पाहायला पाहिजे, बघायला म्हणजे असायला पाहिजे होती, तितकी आपल्याला दिसून येत नाही. प्रत्येक जण आता व्यक्ती केंद्रित झाले, मी माझ्यासाठी, मग हे ते, आणि मग स्वतःच्या स्वार्थासाठी भले संपूर्ण समाजामध्ये तेढ निर्माण झाला तरी चालेल, पण माझा स्वार्थ साधला गेला पाहिजे. आणि ही अत्यंत घातक अशी जे विचार आहे. आपण सगळ्यांनी आपण शिवाजी महाराज किंवा असे अनेक जे मोठमोठे विचारवंत होऊन गेले, त्यांचं फक्त वाचन करून चालणार नाही, पण ते जे काय आपण वाचतो त्यांचे विचार हे जो पण आपण अर्चना आपल्या त्या अर्चनात आणत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने ह्या देशाची प्रगती कधीच होऊ शकणार नाही. आणि त्यामुळं कुठेतरी आता हे जात बीत, मला तर कधी कधी इंग्लिशमध्ये म्हण आहे बघा, ते एवढं हिपोक्रेसी दिसून येते की हा त्या जातीचा, तो ह्या जातीचा, पण मात्र ज्या वेळेस म्हणजे दुर्दैवाने कोणाचा ॲक्सिडेंट होऊ नये किंवा सगळ्यांचं आरोग्य हे चांगलं राहिलं पाहिजे, पण ज्या वेळेस एखादा ॲक्सिडेंट किंवा असं ज्या परिस्थिती निर्माण होती, त्यावेळेस मला असं येतं की त्यावेळेस हीच लोक ही फक्त विचार काय करतात, तर ब्लड ग्रुपचा, हा कुठला AB पॉझिटिव्ह, B नेगेटिव्ह, A नेगेटिव्ह, जे काय असेल ते, त्यावेळेस काय असं विचार करत नाही की ज्या ब्लड बँकेकडनं तुम्ही फक्त त्या ब्लड ग्रुपचं हे घेताना, त्यावेळेस हे जे लोक असे जे तेढ निर्माण करणारे लोक आहेत, यांनी विचार करायला पाहिजे ना की तो त्या जातीतल्या हे माणसाचं आहे म्हणून नाही. त्यावेळेस मात्र सगळं चालतं, फक्त ब्लड ग्रुप A पॉझिटिव्ह आहे ना, लावा. म्हणजे कुठेतरी आपण विचार केला पाहिजे, आपण कुठल्या दिशेने चाललो आणि कधी हे थांबणार आहे. एखादं असं कोण विचार जे मांडण्याची हे केली, धाडस करतो, त्यावेळेस दाभोळकर असतील, तर अशा लोकांची हत्या केली जाते.
जे मला समजतच नाही, म्हणजे काय आपण करतोय आणि कसं, आणि नेमकं हे का घडतंय. तर ज्या लोकांनी अशा चांगल्या लोकांची, निष्पाप लोकांची केवळ त्यांनी आपले परखडपणे विचार मांडले आणि त्यांची हत्या ज्या ज्या लोकांनी केली, त्याचं मूळ कारण म्हणजे त्यांचं जे संकोचित विचार होता. म्हणून थोडं त्या लोकांनी जर वाचन केलं असतं तर असे प्रकार घडले नसते, असं आवर्जून या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. मी फार बोलणार नाही, पण खरोखर सगळ्यात आपण छाती डोकं सांगतो की भारत म्हणजे सगळ्यात मोठी जगातली लोकशाही. अहो, जर असे आपल्या विचारामध्ये संकुचित विचार बाजूला ठेवून व्यापकता वाढवली नाही तर ही सगळ्यात मोठी जगातली असणारी लोकशाही, आपले देश, ही संपुष्टात यायला फार वेळ सुद्धा लागणार नाही. आणि त्यामुळे ही संपूर्ण विचारात व्यापकता आल्यानंतर आपोआप राष्ट्रभक्ती, राष्ट्राबद्दल असणारं प्रेम, पेट्रिओटिझम, हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं. पूर्वीच्या काळात तर दिसून यायचं, अलीकडं तर काय झालंय मला खरंच कळत नाही. पण ही अत्यंत वॉर्निंग आहे. जर असं चालत राहिलं तर उद्या कसं अमेरिकेचं कसं आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, म्हणजे प्रत्येक स्टेट हे जरी स्टेट असलं तर एक वेगळा देश म्हणून त्याच्याकडं ते फक्त नावापुरतं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. त्यात वेगवेगळ्या स्टेटचे सगळे कायदे वेगळेत, हे वेगळेत. आणि मग तशी परिस्थिती आपल्या देशाची याला किती वेळ लागणार आहे. इंडिया म्हणण्यापेक्षा, भारत म्हणण्यापेक्षा उद्या आपल्याला पण असं म्हणावं लागेल की युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया. आणि तसं होऊ नये. ही संपूर्ण देश अबाधित ठेवायचा असेल तर पहिलं काय केलं पाहिजे, तर आपण हे जातपातचं जे राजकारण हे बाजूला केलं पाहिजे. अन्यथा देशाचे जे भवितव्य आहे ते संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही. फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन, जर आपल्याला देशाला प्रगतीच्या मार्गाने न्यायचं असेल तर आपलं वाचन वाढवलं पाहिजे, व्यापकता आली पाहिजे, तरच हा देश, जसं अब्दुल कलामांचं आणि इतर सगळे विचारवंतांचं, शिवाजी महाराजांचं, सगळ्यांचं जे स्वप्न होतं की सगळ्यात जगातली ही हा देश महासत्ता व्हावी. पण जोपर्यंत जर आपण संकुचित विचार घेऊन बसलो आणि त्यात बदल नाही केला तर प्रगती सोडून द्या, तेवढ्याच स्पीडनी, तेवढ्याच वेगाने आपण अधोगतीच्या दिशेने वाटचाल करू. आणि त्यामुळे ह्या लोकांचं आत्मचरित्र, त्यांची ऑटोबायोग्राफी हे वाचणं त्याकरता गरजेचं आहे, जेणेकरून एक आपल्याला दिसून येतं की त्यांनी त्यांचं आयुष्य कसं जगलं. आणि दुसरं म्हणजे ही एक बाजू झाली, पण एक जगात दरवर्षी एक पुस्तक प्रकाशित होतं, फॉर्च्यून 500, म्हणजे जगातले सगळ्यात 500 श्रीमंत लोक. पण ते का वाचलं पाहिजे, त्यांच्याकडे पैसे किती आहेत म्हणून नाही, त्याला काय मी फारसं महत्त्व देत नाही. पण त्या पुस्तकात प्रत्येक ते दिसून येतं काय काय लोक फुटपाथवरती झोपायचं, म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतनं आपल्याला त्यातनं बरंचसं काय वाचल्यामुळं आपल्याला एक प्रोत्साहन मिळतं. जर ते करू शकले तर आपण का करू शकत नाही, एक जिद्द निर्माण होती. आणि त्या लोकांनी अक्षरशः म्हणजे शून्यातनं विश्व निर्माण केलं, तर ते करू शकले तर तुम्ही का करू शकत नाही. आणि म्हणून वाचन हे महत्त्वाचं आहे. आणि फार बोलण्यापेक्षा त्या ठिकाणी जे सगळे तरुण मुलं मुली आहे, एवढंच मी आपल्या सगळ्यांना सांगेन,
खूप खूप एवढं मोठे व्हा की तुमच्याकडे बघता बघता जास्त पण नको नाही, मान कदाचित मान तुटायची माझी, पण एवढं मोठे व्हा. कारण की शेवटी एक लक्षात घ्या, ही जबाबदारी माझी एकट्याची नाही. उद्या देशाचं तुम्ही लोक सर्व भविष्य काळात. आणि बापूजी साळुंखेंची जन्म शताब्दी आहे, त्यांना विसरून चालणार नाही. आणि त्यामुळं त्यांचं अशा अनेक लोकांचं एवढं मोठं योगदान आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने श्रीमंत जर कोण असतील तर ह्या असे लोक, त्यांच्यामुळं आपल्याला ज्ञान मिळतं आणि त्याच्यामुळं आपली प्रगती होती. त्यामुळं खूप खूप मोठे आपण व्हावं एवढीच शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा वेळात वेळ काढून सबनीस सर ह्या ठिकाणी आले, सर्व मान्यवर आले, आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. ईश्वरचरणी प्रार्थना करतो की असंच आपलं प्रेम राहून द्या, वडीलधारी लोकांचे आशीर्वाद राहू द्या आणि भरपूर आपल्या सेवा करायची. आज पहिल्यापासून कधी राजकारण केलं नाही, केली तर समाजाची सेवाच केली. तुम्ही म्हणाल त्यावेळेस तुमच्या सेवेशी हाजीर आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सातारा.